काय पावसाळा सुरू झाला? पावसाळ्यामध्ये फक्त छत्रीनंच बरं होत नाही बरं का, तर आहाराची सुद्धा गरज लागते की जेणेकरून आपण आजारीच पडू नये किंवा आजारापासून दूर राहावं. आपल्या सर्वांनाच प्रश्न पडतो की पावसाळ्यामध्ये नेमकं काय खाल्लं पाहिजे जेणेकरून आजार होणारच नाहीत किंवा आजार आपल्यापासून दूर राहतील. चला तर पाहूयात या व्हिडिओमध्ये सखोल माहिती की पावसाळ्यामध्ये नेमकं आपण काय खाल्लं पाहिजे जेणेकरून आपली प्रतिकारशक्ती खूप उत्तमरित्या शाबूत राहू शकेल. पहिला सर्वात आवडीचा विषय आहे तो म्हणजे फळ. फळ सर्वांनाच आवडतात, परंतु काही फळं अशी आहेत की जी पावसाळ्यात खाल्ल्यानं तुम्हाला त्रास होऊ शकतो. जसं फणस आहे, केळी आहे, हे जास्त प्रमाणात खाल्लं तर त्रास होऊ शकतो. परंतु पावसाळ्यामध्ये जी सीझनल फळं आहेत ती खाल्ल्यानं मात्र आपलं आरोग्य खूप उत्तमरित्या निश्चितपणे सुंदररित्या शाबूत राहतं. ते आहे पहिलं फळ म्हणजे जांभूळ. याच काळामध्ये जांभळं असतात आणि जांभूळ शरीरातला कफदोष, पित्तदोष यांना कंट्रोलमध्ये ठेवतं, शिवाय आपल्या रक्तातली साखरही नीट ठेवतं. सफरचंद, पियर्स, लिची, चेरी, पपई, डाळिंब यांसारखी फळं आपल्याला पावसाळ्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. खूप उत्तमरित्या अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी या फळांमध्ये आहेत. शिवाय ही फळं आपल्याला पावसाळ्यामध्ये निरोगी ठेवण्यास खूप उत्तमरित्या काम करतात. दुसरा भाग आहे म्हणजे फळभाज्या. फळभाज्यांमध्ये काही अशा भाज्या आहेत की ज्या आपल्या रोग उत्पन्न करतात, परंतु काही भाज्या अशा आहेत की ज्या तुमच्या एक कवच आपल्या शरीराच्या भोवती तयार करतात आणि बॅक्टेरियाला किंवा व्हायरसला तुमच्या जवळ येऊ देत नाहीत. पहिलं आहे फळभाज्यांमध्ये पडवळ. पडवळ हे रक्त शुद्ध ठेवतं आणि रक्तामध्ये संसर्ग होण्यास अटकाव करतं, म्हणून पडवळ पावसाळ्यामध्ये निश्चितपणे खावं. कारला आहे, तोंडली आहेत, दोडका आहे, वाल आहे, पावटा आहे, शेवग्याच्या शेंगा आहेत, वाघाट्या आहेत. अशा पद्धतीची फळभाज्या आपण खाल्ल्या तर आपल्या भोवती एक कवच कुंडल तुम्ही तयार करू शकता आणि रोगांना दूर ठेवू शकता. तिसऱ्या नंबरचा आहे पालेभाज्या. पालेभाज्या ह्या खरं तर पावसाळ्यामध्ये रोग उत्पन्न करणारे असतात, परंतु काही पालेभाज्या जर आपण खाल्ल्या तर शरीराला पावसाळ्यामध्ये खूप सुंदररित्या बलदायी आणि शक्तिशाली बनवतात. सगळ्यात पहिली पालेभाजी आहे शेवग्याची पाने आणि फुले, हादग्याची फुले आणि दुधी भोपळ्याच्या पानांची भाजी आणि चौथी आहे म्हणजे शेपू. या 4 पालेभाज्या तुम्हाला अँटी ऑक्सिडंट खूप चांगल्या पद्धतीने देऊन तुमची प्रतिकारशक्ती शाबूत ठेवतात आणि पावसाळ्यामध्ये कोणताही दुष्परिणाम न करता तुमचं आरोग्य टिकवण्यास मदत करतात. चौथा आहे कडधान्य. कडधान्य ही वाळलेली खावी, भिजवून खावी का मोड आलेली खावी हा सर्वांनाच प्रश्न पडतो. पावसाळ्यामध्ये कडधान्य ही मोड आलेली खावी, कारण त्याच्यामध्ये प्रोटीन लेवल खूप चांगल्या पद्धतीनं वाढते आणि हे प्रोटीन्स, हे प्रथिने आपल्या शरीराच्या आणि स्नायूच्या बलदायीसाठी आणि पुष्टीसाठी आवश्यक असतात. म्हणून मोड आलेले मूग, मोड आलेली मटकी आणि विशेष करून मोड आले हरभरे हे पावसाळ्यामध्ये खाल्ल्यानं तुमचं आरोग्य खूप उत्तमरित्या ठेवू शकतो. पाचवा आहे सुकामेवा. सुकामेवा 12 महिने खाल्ला जातो, परंतु पावसाळ्यात हा सुकामेवा जर तुम्ही खाल्ला तर तुमची शक्ती चौपट वाढून पावसाळ्याच्या रोगापासून तुम्ही दूर राहू शकता. एक आहे जर्दाळू. जर्दाळू त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक आहे वरची साल आणि ती वरची साल तुमची शक्ती भरपूर वाढते. आतलं जे बी असतं ते बी फोडून आतमध्ये बदामासारखा एक मगज असतो, त्याच्यामध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 नावाचे फॅटी ॲसिड्स असतात जे हृदयाला आणि तुमच्या चरबी पचवण्यासाठी खूप चांगले असतात. त्याच्यामुळे जर्दाळूचा दुहेरी उपयोग पडतो, बाहेरचं आणि आतलाही. पुढचा आहे बदाम. बदाम ही भिजवून खावे असे म्हणतात आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा ते भिजवूनच खावेत. खजूर किंवा खारीक हे सुद्धा पावसाळ्यामधलं उत्तम ड्रायफ्रूट आहे. अक्रोड आणि पिस्ता ही 2 सुद्धा ड्रायफ्रूट्स किंवा सुकामेवा आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतो. या पावसाळ्यामध्ये निश्चितपणे या सर्व गोष्टी तुम्ही जर खाल्ल्या तर तुम्ही निरोगी राहालच राहाल, परंतु आजाराला 4 हात लांब ठेवाल. असे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि फॉलो करा. धन्यवाद.